चला खरेदीला राजेंद्रच्या महाबंपर सेलमध्ये शूटिंग, शर्टिंग, साड्या, लेडीज ड्रेस मटेरियल, तसंच जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअर आणि यासोबत ब्लँकेट, कर्टन क्लॉथ, बेडशीट, सोफा कव्हर, कार्पेट्स, टॉवेल यावर आपणास मिळेल 10 ते 50% डिस्काउंट. वाव, या ऑफ सीझन मध्ये इतके दर्जेदार कपडे, भरपूर व्हरायटी आणि ते सुद्धा सेल मध्ये. मी तर भरपूर खरेदी केली. चला तर मग येणाऱ्या सणासुदीची खरेदी आपण आत्ताच करूया. पिढ्यानपिढ्यांचा विश्वास आणि दर्जेदार कपड्यांची परंपरा राजेंद्र. अहो, वाट कसली बघताय? चला खरेदीला राजेंद्र मध्ये. महाबंपर सेल, राजेंद्र क्लॉथ स्टोअर्स, मेन रोड, संगमनेर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नियोजनाखाली 2 डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचं नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलंय. तर उत्सव समिती, स्वागत समिती आणि ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य दिव्य असं रथाचं स्वागत केलं. तर हा कार्यक्रम गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सोनूबाई शिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ग्रामसेवक ज्ञानदेव आडसुरे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आणि कार्यपद्धती या प्रकरणी प्रस्तावना केली. प्रत्येक विभागाने आपल्या योजनेचे ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेचं परिपूर्ण माहिती दिली व शासनानुसार जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती कागदपत्रांबाबत माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर सदर कार्यक्रमामध्ये आरोग्य कर्मचारी, त्यानंतर कृषी सहाय्यक, तलाठी, त्यानंतर महिला बचत गट आणि ग्रामपंचायत या सौ सोनूबाई विजयराव शेवाळे, त्याचप्रमाणे उपसरपंच श्री विजयराव शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य हुसेन सय्यद, उमेश डोंगरे, योगेश निकम, जिजाबाई डोंगरे, कुमारी ज्ञानदा धाडगे, सौ संध्या शेवाळे यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, बचत गट यांनी आपल्या विभागाअंतर्गत सुरू असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तर योजनांचा लाभ मिळालेल्या ग्रामस्थांनीही आपापली मनोगत व्यक्त केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हुसेन सय्यद, उपसरपंच विजयराव शेवाळे, सरपंच सोनूबाई शेवाळे यांनीही मार्गदर्शन केलंय. रब्बी हंगामाचा आता चालू झालेला आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत विम्याची शेवटची तारीख होती, पण आता ती 14 डिसेंबरपर्यंत वाढलेली. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा प्रत्येक शेतकऱ्यांनी जसा 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवलाय त्याच पद्धतीने आता रब्बी हंगामातही सर्वांनी पीक विमा उतरवून घ्यावा. कारण की आता आपण पाहतोय परिस्थिती, अवकाळी पावसाची कशी परिस्थिती. तर आता ज्वारीसारखी पिकं आता सध्या उभे आहेत. पाऊस जास्त झाला तर ती पुन्हा पडणारच आहेत. तर त्याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचं काही नुकसान होतंय तर त्याच्यासाठी आपल्याला आता भारत सरकारने 1 रुपयात पीक विमा दिलेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा एक तर विमा उतरवून घ्यायचा आहे आणि विमा उतरवल्यानंतर लगेचच आपलं इंटिमेशन, म्हणजे आपण जिथून पीक विमा भरतोय तर तिथून लगेच इंटिमेशन हे द्यायचंय की जेणेकरून विमा प्रतिनिधी येतात, आपल्या प्लॉटची पाहणी करतात. तो पंचनामा झाल्यानंतर आपल्याला ती विम्याची संरक्षित रक्कम ही मिळली जाते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना याच्यामध्ये आपण कृषी विभागाकडून बांधावर आणि सलग फळबाग लागवड ही केली जाते. यासाठी 100% अनुदान हे कृषी विभाग देतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला तो लाभार्थी हा 2.5 एकराचा, म्हणजे कमीत कमी नाही का, अल्पभूधारक शेतकरी हा असावा. त्याच पद्धतीने त्यांना रोजगार हमीचं कार्ड, हा जॉब कार्ड आपण म्हणतो त्याला, ते असायला पाहिजे. 7/12/8 आधार कार्ड आणि बँक पासबुक. त्याच पद्धतीने ग्रामसभेचा ठराव ह्या पद्धतीचे कागदपत्र लागतात. त्यामध्ये आंबा, सीताफळ, पेरू आणि नारळ ह्या पद्धतीच्या फळझाडांची लागवड आपण बांधावर, संत्रा,
ह्या पद्धतीच्या झाडांची फळझाडांची लागवड आपण बांधावर आणि सलग ही लागवड करू शकतो. उमेद अभियानांतर्गत भरपूर महिलांना लाभ भेटत असतो. तो म्हणजे प्रथम आम्ही महिलांचं सामाजिक समावेशन करत असतो. त्या महिलांच्या सामाजिक समावेशनामध्ये ST, SC, एकल, परिपक्व व विधवा महिलांना एकत्रित आणून त्यांच्या अनुकूल परिस्थितीला आधारित देऊन आम्ही त्यांचा एक समूह तयार केला जातो. त्या समूह तयार केल्यानंतर त्यांची बांधणी योग्य पद्धतीने केली जाते. त्यांची बांधणी कशा पद्धतीने करायची हे त्या महिलांच्या अनुकूल परिस्थितीवर आम्ही अवलंबून ठेवित असतो. त्यानंतर आम्ही त्या संघाची बांधणी झाल्यानंतर एक गट तयार करतो. गट तयार झाल्यानंतर त्या समूहाला आम्ही 3 महिन्यानंतर खेळतं भांडवल स्वरूपामध्ये 15 ते 30 हजार रुपये प्राप्त करून देतो, जेणेकरून ती महिला स्वतःचा गट हा मूलभूत करू शकते व आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. जेणेकरून ती महिला व्यवसायाला थोडाफार तिच्यातून त्याचा हातभार लागतो. आणि त्याच्यानंतर 6 महिने झाल्यानंतर आम्ही बँकेमार्फत कमी व्याज दरामध्ये त्याच्यानंतर हे आम्ही कर्ज प्राप्त करून देतो. ते कर्ज कशा पद्धतीने महिला हे करतात तर ते आम्ही समोर केलेले. काही महिलांनी मसाल्यांचा व्यवसाय चालू केला, काही महिलांनी घरगुती व्यवसाय चालू केलेत, काही महिलांनी भाजीपाल्याचा व्यवसाय चालू केला, तर काही महिलांनी शिवण क्लास किंवा ब्युटी पार्लर असे भरपूर कोर्सेस चालू केले. त्यामुळे त्या महिलांच्या व्यवसायाला हातभार लागलेला आहे. त्याच्यानंतर जे समूह तयार केले त्याच्यानंतर त्यांची ग्रामसंघामध्ये आम्ही निर्मिती करतो. ग्रामसंघ हा भरपूर मोठा असतो, त्याच्यामधनं हा भरपूर मोठ्या पद्धतीचा निधी हा गटाला प्राप्त होतो. जो निधी येतो त्याच्यामधनं महिला आणि महिलेचा गट हा विकसित क्षेत्राकडे जातो आणि ज्या महिलेला आर्थिक साक्षर बनवण्याचं काम हे आम्ही उमेद अभियानामधून महिलेला देत असतो. त्याच्यानंतर महिलांचा आम्ही विमाही भरपूर पद्धतीने काढतो, जेणेकरून त्या महिलेला तिच्या आयुष्यामध्ये विम्याचा हा चांगल्या पद्धतीने लाभ भेटू शकतो आणि आयुष्यभरासाठी तिचा विमा हा फक्त उमेद अभियानांतर्गत आम्ही काढून दिलेले आहेत. गांधी निराधार योजना, या योजनेसाठी असणारे जे निकष आहेत, तर ज्या विधवा महिला आहेत, परित्यक्त्या आहेत, अनाथ मुलं जे आहेत, ज्यांच्या परंतु दुर्धर आजाराने जे ग्रस्त आहेत, अशांसाठी ही संजय गांधी निराधार योजना असते. आणि त्यासाठी तुम्हाला वयाचे जे बंधन आहे ते 18 ते 45 वयोगटासाठीचं आहे. त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते. त्यासाठी आवश्यक असणारी तुम्हाला जी कागदपत्रे आहेत, तर तुम्हाला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला लागतो, तुमचं वयाचं जे प्रमाणपत्र आहे ते द्यावं लागतं अथवा शाळेचे जे कागदपत्रे आहेत ती द्यावी लागतील. तर विधवा महिलांना त्यामध्ये तुम्हाला जे पतीचा मूळ मृत्यूचा दाखला आहे तो द्यावा लागतो. त्याचप्रमाणे ग्रामसेवकांचा जो आहे अपत्य दाखला अथवा तुमचं नोंदणी ही दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये आहे किंवा नाही याबाबतचे दाखले अशी तुम्ही माहिती सादर केली तर त्यामध्ये आपण लाभ देण्याचं काम करतो. आणि वडगाव गुप्ता तलाठी कार्यालयामार्फत अथवा महसूल विभागामार्फत यामध्ये आपण आजपर्यंत जवळजवळ 2 वर्षामध्ये 50 ते 55 महिलांना याचा लाभ दिलेला आहे. आणि शिवाय बाकीच्या व्यक्तींना जे दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत अशांनाही लाभ दिलेला आहे. त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजना आहे, तर ती दुसरी योजना म्हणजे श्रावणबाळ योजना हिला 65 वर्षावरील ज्या व्यक्ती आहेत आणि घरातील काहींचे मुलं त्यांना सांभाळत नाहीत अथवा त्यांचे फार वय झालेलं आहे मात्र मुलांची परिस्थिती सांभाळण्यासारखी नाही, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. जे खेळतं भांडवल मिळतं ना त्याच्यामार्फत बोला चालू. तर पैसे मिळतात ना त्याच्यामार्फत मी व्यवसाय स्वतः चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या घरात थोडासा आधार होतो आणि व्यवस्थित माझं घर चालतं. आणि हे बचत गटामुळे आणि उमेद अभियानाच्या मदतीमुळे सर्व महिलांना मदत होते. प्रत्येक गावोगावी तसा आज तिचा सुरुवात झालेली आहे. या यात्रेचे स्वागतासाठी आपण सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांची संकल्पनाच अशी आहे की स्वच्छ सुंदर व जगामध्ये 1 नंबर आपला भारत देश व्हावा ह्यासाठी त्यांचे प्रयत्न पूर्वीपासूनच सुरू आहेत आणि पुढं पण राहतील. असो आपण
भरपूर योजना ज्या आत्तापर्यंत मागे कधी योजना या आपल्या गोरगरिबापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. आणि अशी यात्रा ही सरकारी योजना ज्या असतात ह्या आपल्यापर्यंत पोहोचायच्या हे फक्त माननीय मोदी साहेबांनीच केलेलं आहे. विशेष असं का ह्या योजनेची माहिती आपल्या गोरगरिबाला कळली तरच त्या योजनेचा लाभ होत असतो. आणि इथून मागच्या काळात काय योजना होत्या, कुठं काय झालं मागच्या 50 वर्षापूर्वी कोणालाही काही माहिती नव्हतं. पण हे सगळं जनतेला माहीत व्हावा आणि ह्या योजनेचा सर्व जनतेला लाभ व्हावा ह्यासाठी ही यात्रा विकसित यात्रा सुरू केलेली आहे. त्यामुळं मी भारत सरकारचे सुद्धा आभार मानतो. आणि विशेष एक असा आहे की आपला देश एक विकसित देश व्हावा हे पंतप्रधान मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे हे कायमस्वरूपी टिकून राहावा. आज आपण हे संकल्प विकसित भारत संकल्पनिमित्त सर्वजण आल्याबरोबर मी त्यांचे आभार मानते. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, बचत गटातील सर्व महिला, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, सर्व प्राथमिक शिक्षक यांसह वडगाव गुप्ता ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. गर्व करेंगे भारत की एकता टक्कल पडलंय मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या. तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77 980 54 841.